गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सलग 6 महिन्यांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले। नुकसानग्रस्त शेती पिकांचा तत्काळ सर्वे करून शासनाला अहवाल पाठवावा या मागणीसाठी दिंडोरी तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले। दिंडोरी पेठ या तालुक्यामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, त्यामुळे द्राक्षबाग, टोमॅटो, भात, नागली, वरई व इतर भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले। सलग पावसामुळे द्राक्षबागांच्या फुटीवर मोठ्या प्रमाणात सर पडलाय। कुठल्याही विभागामध्ये द्राक्षबागास घड आलेली नाहीये। त्याचप्रमाणे टोमॅटो, भात व इतर भाजीपाला पिकांवर गेल्या 4 महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसाचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झालेला आहे। भात पीक हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। कुठल्याही प्रकारचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाही। टोमॅटो पिकास मोठ्या प्रमाणात खर्च करून त्याच्याही अचानक आलेल्या पाऊस व वादळामुळे नुकसान झालंय। त्यातच टोमॅटो पिकाला अत्यंत कमी भाव असल्या कारणाने शेतकरी हवालदिल झालाय। तात्काळ महसूल विभागाला बरोबर घेऊन नुकसानीची पाहणी करावी व शासनाकडे प्रस्ताव पाठवावा व शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल या दृष्टिकोनातून शासनास कळावे। त्याचप्रमाणे बँक व पतसंस्थेच्या मार्फत शेतकऱ्याने घेतलेले कर्ज फेडण्याची ऐपत शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही, म्हणून जी वसुली चालू आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रसंगी शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष सुरेश डोखळे, मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख वैभव महाले, नगरसेवक सुजित मुरकुटे, नंदू बोंबले, योगेश दवंगे, अमोल देशमुख, उत्तम जाधव, नानासाहेब जाधव, नवनाथ महाले, आनंद चौधरी, सागर पवार, विलास निकम, संदीप निकम, चंद्रकांत महाले, गौरव महाले, तुषार गांगोडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।